अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 275 जणांना वणी दिंडोरी येथील ग्रामस्थांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तर जखमींसाठी प्रार्थना देखील करण्यात आली। दिनांक 12 जून रोजी दुपारी 1:38 एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच कोसळले। या विमानात 232 प्रवाशांसह 10 क्रू मेंबर्स होते। हा अपघात अहमदाबादमधील हॉर्स कॅम्प जवळ एका सिव्हिल रुग्णालयाजवळ घडला। विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक प्रवास करत होते। या दुर्घटनेत आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झालाय, तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वणी पोलीस ठाण्यात वणी ग्रामस्थ एकवटले। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने किरण तिवारी, बाळासाहेब शिंदे, जमीर शेख, सतीश जाधव, दिगंबर पाटोळे यांनी अपघातातील मृतांना श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक पोपटराव थोरात, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत रणधीर, ज्ञानेश्वर वाडेकर, प्रकाश ठाकरे, बब्बू शेख, मुकेश सिसोदिया, रोशन समदडिया, निलेश कटारिया, जाधव, बाळासाहेब घडवजे, प्रदीप वाडेकर, पंजाबराव बेलखेडे, रेवणनाथ जाधव, रितेश पारब, शामराव सोनवणे, जितूभाई लिंबाणी, पूनम थोरात, अमित चोपडा, संतोष दुसाने, मुकेश परदेशी आदींची उपस्थिती होती। यावेळी सर्वांनी मौन पाळत अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली, तसेच लवकर बरे व्हावेत यासाठी देखील प्रार्थना केली। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।